शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 विशेष अधिवेशन बोलवलं यासाठी की महिला नारी शक्ती वंदन विधेयक की जे महिलांच्या आरक्षणावर भाष्य करतं आणि विधानसभा आणि लोकसभेच्या एकूण सीटवर त्यांची मर्यादा वाढायची किंवा त्यांचा सहभाग वाढायचं अशा विधेयकावर ते विधेयक आहे। आणि दुसरं विधेयक आहे ते म्हणजे डिलिमिटेशन की लोकसभेची सीमारेषा निश्चित करण्याचा। तो चर्चेला गेला तो विषय म्हणजे महिला विधेयकाचा। महिला विधेयक सादर करत असताना काँग्रेसने एक बाजू मांडली की बाबा महिला विधेयकाला आमचा विरोध नाही, पण महिला विधेयकामध्ये ओबीसीचा सहभाग असल्याची नोंद इथं स्पष्ट दिसत नाही आणि ओबीसी समाजाला वगळून हे विधेयक करणं योग्य नाही। यावर ओबीसी समाजाचे नेते हे आपल्यासोबत आहेत आणि ते नेमकं काय म्हणतात ते त्यांच्याकडनं जाणून घेऊ। मग केंद्रामध्ये ते विधेयक आता सादर झालं, पण ओबीसीचा उल्लेख तिथं गेलेला दिसत नाही आणि काँग्रेसची मुख्य मागणी आहे की ओबीसीचा उल्लेख असावा। काय तुमची प्रतिक्रिया? नमस्कार, मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष। जी केंद्राची भूमिका आहे ती भूमिका दुटप्पी आहे। पहिल्यांदा तर महिला नारी शक्ती हा शब्द ते वापरत आहेत, वंदन हा शब्द वापरत आहेत, परंतु नारीला त्यांनी कधीही वंदन केलेलं आहे नाही। नारीला त्यांनी सगळे आत्तापर्यंत जे सत्तेमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाने तुच्छ लेखलेला आहे, नारीला कधीही संधी दिलेली नाही। एवढंच नाही तर जे सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आहेत, यांनी जी शाळा काढली त्या शाळेला सुद्धा विरोध कुणी केला किंवा सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड माती धोंडे चिखल ज्यांनी फेकला तेच आज सत्तेमध्ये आहेत आणि ते नारी शक्तीच्या पाठीमागून आमच्या ओबीसीचं आरक्षण हडपण्याचा काम ते करणार आहेत। हे निश्चितपणे ह्या विधेयकामध्ये दिसतं आहे, कारण ओबीसीचा उल्लेख हा एक 50% ओबीसी आहे, तर हा 50% ओबीसी हा 1931च्या जनगणनेनुसार आहे, तर आत्ताच्या जनगणनेनुसार तो 63% आलेला आहे। अनेक ठिकाणी जनगणना झालेल्या आहेत, बिहारमध्ये झालेल्या आहे किंवा आपल्या केंद्राकडूनचं असं म्हटलं जातं की बाबा 2011ची जनगणना ग्राह्य धरून ही आकडेवारी सादर केली जाईल किंवा डिलिमिटेशन किंवा महिला विधेयक सादर केलं जाईल किंवा मान्यता घेतली जाईल। ह्याच्यावर तुम्ही सहमत आहात? आम्हाला महिला विधेयकाला अजिबात विरोध नाही। महिलांना आरक्षण देणे म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा सन्मान केल्यासारखा आहे, परंतु त्याचबरोबर जो पंतप्रधान हा मी स्वतः ओबीसी आहे म्हणून सांगतो आणि ओबीसीवर अन्याय करतो, हा सगळा दिखावा आहे आणि चालढकल आहे। आणि या जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम त्यांनी का ठेवला नाही त्याचं पहिल्यांदा उत्तर द्यावं। पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना करावी आणि त्यानंतर हे विधेयक लगेच पास करावं। आत्तापर्यंत 2021ची जी जनगणना आहे ती आत्तापर्यंत पुढं का ढकलली त्यांनी अगोदर? आणि हा नारी विधेयक आत्ताच का आणलं त्यांनी? 23ला जे आणलं होतं 23ला तिथंच तो कायदा पास झाला असता आणि तिथं ओबीसीमध्ये जो रकाना आहे तो ओबीसीच्या रकान्याप्रमाणे जनगणना करून हे लगी आता 29ला करता आलं असतं, हे केलं नाही। हे जे भाजपची लोक आहेत हे सरळ ओबीसीच्या मतावर निवडून आलेले आहेत, परंतु ते ओबीसीला फसवत आहेत। नाही, पण फसवत आहेत असं जर का म्हणत असाल तर सभागृहामध्ये असलेल्या भाजपाच्या ओबीसी नेत्याला सदस्यांना कळत नाही काय? आता जे ओबीसीचे नेते म्हणून भाजपमध्ये जे गेलेले आहेत ते पूर्वश्रमीचे, ते काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील किंवा इतर शिवसेनेतले असतील किंवा भाकप माकप शेकपमधले असतील, हे सगळे पुरोगामी नेते हे त्याच्यामध्ये गेलेले आहेत, परंतु यांना त्यांनी येसन लावलेले आहे। त्यांच्याकडे अनेक त्यांचे साखर कारखाने आहेत, उद्योग व्यवसाय आहेत किंवा काय आहेत, त्याच्यामध्ये काही ईडी आहे, सीडी आहे, बीडी आहे, त्या वाचवण्यासाठी ही लोक तिथे गेलेले आहेत आणि त्यांच्या आदेशाशिवाय हे तोंडसुद्धा उघडू शकणार नाहीत। हे बेगडी लोक आहेत। पण ह्या बेगडी लोकांमुळे येणाऱ्या पुढच्या पिढीचं कितीतरी वर्ष कितीतरी शतकं त्यांचं नुकसान होणार आहे।
हे भान त्यांना नाही आहे का? सभागृहामध्ये बसले आहेत, धोरणात्मक निर्णयाची वेळ आहे. आता बोलणं नाही तर पुढच्या पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील. तर हे आत्ताच्या पिढीनं विचार केला पाहिजे की कुणाला निवडून दिलं पाहिजे, हे विचार केला पाहिजे. तर त्यासाठी ही जे निवडून गेलेले आहेत ते कुणाच्या तर दावणीला बांधलेले आहेत आणि हे कधीही ओबीसीचं काम करणार नाहीत, समाजाचं काम करणार नाही, समाजाच्या हिताचं काम करणार नाहीत. या स्वतःच्या हितासाठी काम करण्यासाठी ही निवडून गेलेली लोक आहेत. यांना पहिल्यांदा नेस्तानाबूत केलं पाहिजे आणि BJPलाही नेस्तानाबूत केलं पाहिजे. नक्कीच. शेवटी ओबीसी नेत्यांना काय सांगाल, काय आव्हान कराल? ओबीसी नेत्याला एवढंच आम्ही सांगतो, तुम्ही ओबीसी असताल, खरे ओबीसी असताल, खरे महात्मा फुलेंचे, सावित्रीबाई फुलेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे तुम्ही असाल, संविधान मानत असाल, तर तुम्ही खऱ्या अर्थानं या विधेयकाला पास करण्यासाठी ओबीसीचा कॉलम किंवा ओबीसीला 50% किमान आरक्षण दिल्याशिवाय, जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय हे विधेयक पास करू नये. जोरदारपणे विरोध करावा आणि हे विधेयक पाडून टाकावं. नक्कीच अशाच मागण्या ह्या विरोधकाकडून केल्या जातात. पण एक वैशिष्ट्य असं आहे की जातीय जनगणना झाली तर त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट होणार आहे, जितकी संख्या वाढली जितकी होती इतकी साझेदारी द्यायची मानसिकता सत्ताधाऱ्याची नाही. आणि दुसरा एक विशेष आहे की विजयसाहेब म्हणाले की बाबा ही मानसिकताच नाही स्त्रियांना सन्मान दिल्याचा आणि द्यायचा, हे आविर्भावांत आहे की आम्ही विशेष आहे. अजून एक विशेष आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांचं 200 जन्मवर्ष आहे आणि या वर्षात सुद्धा अजूनपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न पुरस्कार यांनी दिलेला नाही. म्हणजे याच्यावरून मानसिकता समजून घ्यायची का सरकारची? हो, सरकारची मानसिकता काय आहे. आणि नारी शक्तीला ज्या वेळेला नारीला हे तुच्छ मानत होते, शिकायचा अधिकार नाही, केस वेपन करत होते, विधवा संगोपन केलं जात नव्हतं, सती दिली जायची, हेच ते भाजपचे लोक आहेत. हेच त्या लोकांनी नारी शक्तीला विरोध केलेला आहे. त्यावेळेला 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांनी नारीचा सन्मान केलेला आहे आणि त्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण झाले. देशभर अशी ही जयंती साजरी करू म्हणतात एकीकडे आणि एकीकडे भारतरत्न पुरस्कार सुद्धा आजपर्यंत देऊ शकले नाहीत. याला कोणची नीती समजेल? बरोबर असं होत आहे की नीती करणे आणि कथनीमध्ये फरक आहे. 200 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पहिला महिलांचा सन्मान करणाऱ्या महात्मा फुलेंचा सन्मान भारतरत्न देण्यासाठीचा केला जात नाही. पण 150 वर्षापूर्वी संत कबीरांनी ह्याच मानसिकतेच्या आधारावर एक दोहा म्हटला होता, नारी को निंदो नहीं, नारी तो सुख की खान है, नारी से ही पैदा हुए ब्रह्मा विष्णू हनुमान. ब्रेन न्यूज करता या धन्यवाद. कालचं एक पत्रक देऊ का तुम्हाला? व्हिडिओ कट करा. हे आपलं पत्रक बॅग.